मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून 6 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो। त्या अनुषंगाने जळगाव जामोद येथील सातपुडा शिक्षण संस्थेच्या सभागृहात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कृष्णरावजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला मंचावर माजी आमदार कृष्णराव इंगळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब भोजने, ज्येष्ठ पत्रकार गुलजार खा पठाण, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कैलाश देशमुख, ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी आदी मान्यवर उपस्थित होते। महासिद्ध अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांनी विचार व्यक्त करताना पत्रकार हा समाजाचा आरसा असतो। समाजातील वाईट प्रवृत्ती याचं हनन करण्याचं काम पत्रकार करत असतो। निपक्षपणे पत्रकारिता केली पाहिजे असे मत त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले। ह्या कार्यक्रमाला जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे, जळगाव। आपलं मत योग्य आहे की न योग्य आहे हे लोक ठरवतील, पण कुठेतरी आज देशाचं सर्वोच्च सभागृह त्या ठिकाणी खासदार स्वतःचं मत जर मांडत असेल तर त्यांना निलंबित केला जाते। म्हणजे कुठेतरी देशामध्ये लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे का असं माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीला सातत्यानं वाटतं। आणि हीच परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे। कोणी त्या ठिकाणी ईडीच्या भीतीनं काम करतो आहे, कोणी त्या ठिकाणी आपल्याकडे कुठली चौकशी लागेल का, अशामुळे अनेक संस्थानिक असेल किंवा अनेक काम करणारे लोक असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक असतील, राजकीय क्षेत्रात काम करत असतील, त्या सर्वांना आज ही देशातील परिस्थिती ही कुठेतरी आज चटका लावून जाणार आहे। त्याचबरोबरीने युवकांना देखील ज्यावेळेस आपण एखाद्या मुलाशी चर्चा करतो, तो त्याची डिग्री घेतल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला त्याचं भविष्यकाळ हे उज्ज्वल वाटत नाही। ही परिस्थिती आपल्या देशामध्ये का निर्माण झाली? आज स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष झाल्यावर सुद्धा आपल्या देशात ही परिस्थिती कधीच नव्हती। सातत्यानं सर्वांना आनंदाचं सुखाचं हे वातावरण असं आपल्या देशाचं गुण्यागोविंदानं सर्व जाती धर्मांना एकत्र ठेवणार। जसं माळेमध्ये अनेक फूल वेगवेगळ्या रंगाचे असतात, वेगवेगळ्या गंधाचे असतात, हे जसे शोभतात त्याच परीनं आपल्या देशात देखील वेगवेगळ्या धर्माचे लोक हे शेजारी पाजारी असतील सर्वजण एका जुटीनं राहतात आणि त्यामुळेच भारताचं सर्व जगामध्ये वर्चस्व आहे की इथे विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात। पण कुठेतरी आता या 5-10 वर्षामध्ये ही परिस्थिती बदलत चालली आहे। याच्यामध्ये कुठेतरी भेदाभेद निर्माण होत चाललेला। हा भेदाभेद कशासाठी आहे तर कुठेतरी माझा धर्म श्रेष्ठ आणि दुसऱ्याचा धर्म कनिष्ठ, ही जी भावना आहे ही कुठेतरी आपल्या तरुण पिढीला देखील विघातकतेकडे नेणार आहे। आणि त्याच्यामुळेच आज जरी तो विषय नसला तरी तुम्ही सर्वजण बांधव या ठिकाणी आले तर या ठिकाणी हा विषय, कारण तुमच्या लेखणीच्या माध्यमातून हे विषय कुठेतरी उचलले गेले पाहिजे। काही जण उचलतात देखील। या ठिकाणी बोलताना काहींनी सांगितलं की सर्वच बातम्या आम्ही देतो त्या लागत नाही, असं असू शकते की त्याच्यावर कुठेतरी दबाव आहे। लोकशाहीमध्ये ही दबाव यंत्रणा आजपर्यंत कधीच नव्हती, ती आता या 5-7 वर्षात खूप पाहावयास मिळत आहे। त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण तरुणी आपल्या देशात डिग्री घेतल्यानंतर जर त्यांना फॉरेनचं त्या ठिकाणी बोलावं आलं तर ते विद्वत्ता आपल्या देशातली ही परदेशात जाते आहे। कुठेतरी ह्या सर्व गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे। खूप मोठं वाक्य जरी असलं तरीही आजची तरुण पिढी किंवा आपली भविष्यातील पिढी, आपली देखील मुलं आहेत, आपली देखील मुली आहेत, यांचं भविष्यकाळ हा उज्ज्वल असला पाहिजे। आणि प्रत्येक आई वडील हा कष्ट कशासाठी घेतो? तो अहोरात्र कष्ट याच्यासाठी घेतो की माझी पुढची पिढी जी आहे ती सुखात नांदली पाहिजे, त्यांना चांगलं आयुष्य, मी जे कष्ट घेतले ते माझ्या मुलांना कोणत्याही आई वडिलांना वाटते की मिळाले नाही पाहिजे। मी ज्या परिस्थितीत आहे त्यापेक्षा अधिक सुखकर परिस्थितीत माझा मुलगा माझी मुलगी असली पाहिजे, याच्यासाठी प्रत्येक आई वडील हे कष्ट घेतात। पण आज या ठिकाणी अनेक आई वडिलांना हे प्रश्न निर्माण होत आहेत आणि कुठेतरी आज शासनाचे जे धोरण आहे ते या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूचे नाही आहे। आज आपण पाहतोय की कुठल्याही बाजारात जा तुम्हाला त्या ठिकाणी चैतन्य दिसत नाही। जर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं सोयाबीन घरी येते आणि त्याचे भाव पाडले जातात, त्याच वेळेस सोयाबीन आयात केल्या जाते, त्यावेळेस पर्पजली अशा पद्धतीनं शेतकऱ्याचा जर पाठीचं कणा मोडण्याचं काम हे जर शासन करत असेल, भाव पाडण्याचं काम करत असेल, आज
तुम्ही कपाशी उत्पादक कुठल्याही शेतकऱ्याच्या घरी जाऊन पहा किंवा त्याच्या घरची परिस्थिती विचारू नका. त्यानं जेवढा खर्च लावला असेल, आज 8 ते 10 हजार रुपये क्विंटलच्या मागे त्याचा खर्च लागतो आणि विकायला जर जातो तर 6,500च्या भावानं त्याला कापूस विकावा लागतो. ही विदारक परिस्थिती म्हणजे तोट्याचा बिझनेस किती वर्ष तो करत राहील. आशा असते की 10,000 रुपये किंवा 12,000 रुपये क्विंटल आम्हाला त्या ठिकाणी भाव मिळेल आणि कुठेतरी माझ्या कुटुंबात देखील शेतकऱ्याला वाटते की चैतन्य निर्माण होईल, मला देखील माझ्या पोराला त्याला जी वस्तू चमकलो मी त्यावेळेस. आणि मग तेव्हा ठरवलं की लोकांच्या स्मरणात राहील असं काहीतरी आपण केलं पाहिजे. माणसाचा जीव काही परमनंट आयुष्य घेऊन अजराभर आयुष्य घेऊन तो नसतो, त्याला एक दिवस जावंच लागतं. जन्मतो त्याच्यासोबत सत्य एक येतं की त्याला एक दिवस जायचं असतं. आणि मग आपल्याबद्दल असं काही कोणी बोलू नये म्हणून काय करायचं. इकडे पाहिलं तर सुतगिरणी आपल्या साहेबांनी काढली. याच मतदारसंघात साखर कारखाना उपवासित काढलं. आपल्याला काय होतं, शाळा कॉलेज आणि सहकारातही तेवढा फारसा गंध नव्हता. आपल्याला सहकारी थोडस माहीत नव्हतं. पण मग एक महासिद्ध नागरी सहकारी पतसंस्था आणि ती समोरची टिनाची टप्पे आहे ना, तिची कृषी शाळा तिच्यापासून सुरुवात. आणि भोसले कंजूसपणा करूनच मग हे वाढवलंय, विश्व वाढवलंय. आज या सातपुडा एज्युकेशन सोसायटीमध्ये 3.5 लाख चौरस फुटाची बांधकामं आहेत. 8 प्रकारची डिग्री कॉलेज आहेत. फार ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, तुमचं काही इंजिनिअरिंग कॉलेज पासून तर 8 कॉमर्स सायन्स, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पीएचडी पर्यंत वरवट बकालला. वरवट बकालला इतकं आता ते एज्युकेशनचा बॅकलॉग आहे तो भरून निघाला की जळगावची पोरं तिथं जातात, शेगावची पोरं तिथं येतात आणि तेलाऱ्याच्या पोरं पण तिथं येतात. एज्युकेशन दृष्टीनं संग्रामपूर तालुका हा आता खूप उंचावला आहे. कधी काळी तिथं येणारे कर्मचारी काळं पाणी म्हणून बदली करून घेत, आता मात्र बदली करत नाही. त्याला ढकलावं लागते की जा तुम्ही असं लोकांना म्हणावं लागतं. एखादा अकार्यक्षम अधिकारी असेल त्यावेळेस मग ते आले कधी तर आणि दिल्यातही असं होतं की बा संग्रामपूर एक काळा पाणी त्या पाठवून घेतो काळा पाणी. शैक्षणिक दृष्ट्याही पुढं त्या ठिकाणी गेला. शेगावलाही आता आपण फार्मसीचं कॉलेज चालू केलं, बीएससी नर्सिंगचं सुरू केलं, डिप्लोमा नर्सिंग ते पुढच्या वर्षाला चालू येतं. फार्मसीमध्ये मी पुढची जी आहे डिग्री कॉलेज ते येत आहे. टप्प्याटप्प्याने तुझी आवड जी आहे ते आमचे डॉक्टर वाकेकर, स्वाती वाकेकर यांना आवड आहे. मी मात्र हे कृषी विज्ञान केंद्र आणि ऍग्रिकल्चरचे कॉलेज परिसर याच्यामध्ये ऍग्रिकल्चरमध्ये मला कळते. परंतु 8 कॉमर्स सायन्स आपण त्या ठिकाणी वाढवलं, त्या लोकांच्या सततच्या मागणीवरून वाढवलं आणि 7,000 मुलं या संस्थेमध्ये शिक्षण घेतात. शेकडो नाही हजारो मुलं ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन गेले. अनेक लोक नोकऱ्याला लागली, कोणी बँकेत लागलं, कोणी तहसीलदार झालं, व्हिडिओ झालं, कोणी ठाणेदार झालं, कोणी बँकेत गेलं, खूप गेले. आपल्या पोटा पाण्याला लागले, भेटले, आशीर्वाद देतात, ते आम्हाला आनंद वाटतो त्याचा.